प्रत्येक वर्षी बजेट येणार असलं की सगळीकडे चर्चा रंगते. लोक सरकारकडून काय अपेक्षा करतात, काय बदल पाहतात, यावर सगळीकडे चर्चा रंगते. खरं तर अनेक लोकांना असं वाटतं की ते खूप जास्त कर भरतायत, पण त्याच्या बदल्यात त्यांना सरकारकडून काही मिळत नाहीये. मग आता येणाऱ्या बजेटमधून काय अपेक्षा कराव्यात किंवा काय अपेक्षा करू शकतो, याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अनेक उद्योग तज्ज्ञांनी आणि संघटनांनी सरकारकडे या बजेटसाठी महत्त्वाच्या शिफारसी केल्या. आता सरकार या शिफारसी स्वीकारेल की नाही हे आपल्याला येत्या 1 फेब्रुवारीलाच कळेल. मात्र सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून 5 प्रमुख अपेक्षा आहेत ज्या आपण आज बघणार आहोत. पहिला आहे पगारदार व्यक्ती. आता पगारदार व्यक्तींनी जर न्यू टॅक्स रिजीम घेतली तर त्यासाठी बेसिक एक्झेम्पशन लिमिट आहे ही 3 लाख. तर ही 3 लाखाची मर्यादा आता वाढवून 5 लाख करावी अशी अपेक्षा आहे. दुसरं आहे रिबेट. रिबेटसाठी मर्यादा आहे 7 लाख रुपये. ती 7 लाखावरून 10 लाख रुपये करावी अशी अपेक्षा आहे. आणि तिसरं आहे स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादेत वाढ करावी. आता जर तुम्ही न्यू टॅक्स रिजीम घेतला तर त्यामध्ये स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा आहे 75,000 आणि ओल्ड टॅक्स रिजीममध्ये मर्यादा आहे 50,000. तर प्रत्येक वर्षी महागाईचा दर आणि पगारदार व्यक्तीची खरेदी क्षमताचा विचार करून सरकारने ह्या मर्यादेत दरवर्षी वाढ करावी अशी अपेक्षा आहे. दुसरं आहे विमा क्षेत्र. आता आरोग्य विमा म्हणजे आजच्या काळात आरोग्य विमा फार महत्त्वाचा आहे, पण त्यावर लागणारा हा GST दर खूप जास्त आहे. सध्या आरोग्य विमाच्या प्रीमियमवर 18% GST दर लागतो. तर कुठेतरी हा दर कमी करून 5% आणला तर अनेक लोकांना खूप दिलासा मिळेल किंवा त्याचा लाभसुद्धा होईल. आणि जर दुसरं म्हणजे काय, तर तुम्ही न्यू टॅक्स रिजीम घेतली तर त्यामध्ये कोणतेही तुम्हाला डिडक्शन्स मिळत नाही. पण सरकारकडनं अशी अपेक्षा आहे की सरकारने निदान आरोग्य विमाचा जो काही प्रीमियम भरतो त्याचं डिडक्शन न्यू टॅक्स रिजीममध्ये सुद्धा द्यावं, ही एक मोठी अपेक्षा आहे लोकांची. तिसरं आहे घर खरेदी करणारे. स्वतःचं घर असणं हे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं, पण आजच्या काळात घर खरेदी करणं काही सोपं राहिलं नाही. त्यामुळे सरकारने गृहकर्जाच्या व्याजावर मिळणाऱ्या कर सवलतीमध्ये वाढ करण्याची गरज आहे. सध्या ही सवलत 2 लाख रुपये आहे. तर ही 2 लाखावरनं कुठेतरी 3 ते 4 लाख रुपये केली तर नक्कीच अनेक लोकांना ह्याचा लाभ मिळेल. त्याचबरोबर क्रेडाईसारख्या संघटनांनी सरकारला अफोर्डेबल हाऊसिंगच्या व्याख्यामध्ये बदल करण्याची शिफारस केली आहे. अफोर्डेबल हाऊसिंगसाठी तुमच्या फ्लॅटची किंमत 45 लाख रुपयांच्या आत असावी लागते. जर सध्याचे रिअल इस्टेट प्राइजेस जर तुम्ही बघितलात तर कुठेतरी रियालिटीशी जुळवून घेण्यासाठी या मर्यादेत वाढ करण्याची गरज आहे. मुंबईसारख्या ठिकाणी 80 लाख आणि इतर महानगरांमध्ये 60 ते 65 लाख करण्याची गरज आहे. आणि जर तुमचं घर अफोर्डेबल हाऊसिंग या श्रेणीत आलं तर त्यावरती GST दरसुद्धा 1% आहे. त्यामुळे काय होईल तर सरकारच्या हाऊसिंग फॉर ऑल या ध्येयाला नक्कीच एक प्रोत्साहन मिळेल. आता एक उदाहरण घ्या. समजा तुम्ही 30 लाखाचं घर जरी घ्यायला गेलात आणि ज्यावरती व्याजदर आहे 8.5%, तर वर्षाला साधारण 2.5 लाखापेक्षा जास्त तुम्ही व्याज भरता आणि 30 लाखात घर राहिलंय तरी कुठे. त्यामुळे नक्कीच या मर्यादेत वाढ करण्याची गरज आहे. चौथा आहे कॅपिटल गेन टॅक्स. आता 2024च्या बजेटमध्ये सरकारने शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा 15% वरनं 20% केला, तर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा 10% वरनं 12.5% केला. यामुळे काय झालं तर अनेक गुंतवणूकदार नाराज झाले. त्यामुळे सरकारने हे टॅक्स रेट कमी करण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर लॉंग टर्म कॅपिटल गेनवरचा इंडेक्सेशनचा बेनिफिटसुद्धा काढून घेतला. आता बेनिफिट काढल्यामुळे काय झालं तर लॉंग टर्म कॅपिटल गेनची व्हॅल्यू वाढली. आता जर तुम्हाला ह्या लॉंग टर्म गेनवरती टॅक्स भरायचा नसेल तर तो तुम्हाला कुठेतरी इन्व्हेस्ट करावा लागतो. त्यापैकी एक पर्याय आहे बॉन्ड्स. सो सेक्शन 50 EC अंतर्गत तुम्ही 50 लाखापर्यंत बॉन्ड्समध्ये गुंतवलात तर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. आता झालंय काय तर इंडेक्सेशन काढल्यामुळे गेनची व्हॅल्यू वाढली, पण 54 EC अंतर्गत मर्यादा अजूनही 50 लाखच आहे. तर कुठेतरी ही मर्यादा 50 लाखावरून 2 कोटी करण्याची एक अपेक्षा आहे. आणि पाचवं आणि शेवटचं म्हणजे काय तर विवाहित जोडप्यांसाठी संयुक्त कर प्रणाली.
आजही भारतामध्ये 80% कुटुंब एका माणसाच्या उत्पन्नावर अवलंबून असतात. तर मग संयुक्त कर प्रणालीमुळे विवाहित जोडप्यांना त्यांचं एकत्रित इन्कम टॅक्स रिटर्न भरता येईल, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त कर सवलती मिळतील किंवा फायदे मिळतील. अनेक विकसित देशांमध्ये ही कर प्रणाली यशस्वीरित्या राबवण्यात आलेली आहे. त्यामुळे जर भारतात सुद्धा अशी कर प्रणाली आणली तर नक्कीच खूप लोकांना दिलासा मिळेल. आता भारतामध्ये जर तुम्ही पाहिलात तर आपली जी काही जनसंख्या आहे त्या जनसंख्येपैकी 4 ते 5% लोकच कर भरत आहेत. त्यामुळे करदात्यांची संख्या ही खूप कमी आहे आणि सरकारला देश चालवायचा आहे, त्यासाठी सरकारसाठी कर हा एक महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत आहे. त्यामुळे सरकारने ह्या अशा काही योजना आणल्या पाहिजेत किंवा अशी काही धोरणं आणली पाहिजेत ज्यामुळे ह्या करदात्यांच्या संख्येमध्ये वाढ होईल आणि ही जी काही 4 ते 5% लोकांवर हा जो काही भार आहे तो कुठेतरी कमी होईल. आणि एक लक्षात घ्या, आज आपण जे काही पाहिल्यात ह्या अपेक्षा आहेत, सरकार ह्या स्वीकारेल की नाही किंवा ह्याच्यावर काय निर्णय येतील हे आपल्याला येत्या 1 फेब्रुवारीलाच कळेल. बजेट आल्यानंतर आम्ही नक्कीच बजेटच्या घोषणांसह एक नवीन व्हिडिओत येऊच. तोपर्यंत तयार राहा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.